नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, सर्वांसाठी आनंदाची बातमी। 14 ऑगस्ट शुक्रवार, काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। लहान मुलांमध्ये मोबाईल वापराचे वाढतं प्रमाण हा अत्यंत चिंतेचा विषय ठरतो आहे। शालेय अभ्यास व शाळेच्या इतर उपक्रमांसाठी मोबाईल काही प्रमाणात उपयुक्त ठरत असला तरी मुलांना लहान वयापासून मोबाईलचं व्यसन लागतं आहे। काही शाळांमधून विद्यार्थ्यांना मोबाईलवर ऑनलाईन अभ्यास दिला जातो, त्यामुळे मुलांचा मोबाईलचा वापर वाढला आहे। लहान वयातच त्यांच्यामध्ये अनेक शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होत असल्यानं रत्नागिरी जिल्हा परिषदेने शालेय विद्यार्थ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईलवर ऑनलाईन अभ्यास देण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। स्थायी समितीच्या बैठकीय समितीत हा निर्णय घेण्यात आला असून मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये वाढणाऱ्या शारीरिक व मानसिक समस्या रोखणे हा यामागील मुख्य उद्देश आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी बातमी असून जुलै महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। टप्प्याटप्प्याने हा निधी सर्व पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असे सांगितले होते। जुलै महिन्याचा हप्ता वेळेत देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या अनुसूचित जाती घटकातील पात्र महिलांसाठी राज्य सरकारने तब्बल 319 कोटी 53 लाख रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केला आहे। यामुळे संबंधित पात्र महिलांनाही योजनेचा लाभ देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। 12 ऑगस्टपर्यंत राज्यात तब्बल 1,73,838 प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून त्यापैकी 64,91,065 कार्डे सक्रिय झाली आहेत। NCMC स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार अधिक सुलभ आणि कॅशलेस करण्याच्या दिशेने महामंडळाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे। पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना NCMC स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात येणार आहे। येत्या 1 सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे। त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करावी असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी। अग्निपथ योजनेअंतर्गत देशाची सेवा करणाऱ्या अग्निवीरांसाठी केंद्र सरकार लवकरच एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे। या नव्या योजनेवर सध्या वेगाने काम सुरू असून अंतिम मंजुरीनंतर ती देशभरात लागू केली जाईल। लष्कर, वायुसेना आणि नौदलात सेवा बजावताना देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या म्हणजेच शहीद होणाऱ्या अग्निवीरांच्या कुटुंबियांना या योजनेचा थेट लाभ आणि मोठा फायदा होणार आहे। देशासाठी प्राणपणाला लावणाऱ्या या तरुण जवानांना नियमित सैनिकांप्रमाणेच शहीद दर्जा देऊन सन्मानित करणे आणि त्यांच्या पश्चात कुटुंबाला पेन्शन किंवा शासकीय नोकरी देण्याची तरतूद या प्रस्तावात करण्यात आली आहे। संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीनंतर या ऐतिहासिक निर्णयाची अधिकृत घोषणा केली जाईल।
सध्याच्या नियमानुसार 4 वर्षाच्या कार्यकाळात कर्तव्य बजावताना अग्निवीराला वीरमरण आल्यास त्यांच्या कुटुंबाला केवळ विम्याची रक्कम मिळते. 2 वेगवेगळ्या योजनेअंतर्गत सुमारे 1 कोटी रुपयांपर्यंतचा हा विमा दिला जातो. मात्र नियमित सैनिकांप्रमाणे त्यांच्या कुटुंबाला इतर कोणतीही पेन्शन, नोकरी किंवा सवलती मिळत नव्हत्या. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाशी संबंधित संसदीय समितीने नुकतीच एक महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे. देशासाठी बलिदान देणारे अग्निवीरही नियमित सैनिकांप्रमाणेच मातृभूमीचे रक्षण करतात. त्यामुळे त्यांच्या वीरमरणानंतर त्यांच्या कुटुंबियांनाही तेवढाच सन्मान, पेन्शन आणि नोकरीच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, जेणेकरून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीतपणे होऊ शकेल. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी बघा. राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नावे 7/12 उतार्यावर नाहीत, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांची नोंद 7/12 उतार्यावर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 2,31,000 शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 7/12वरील नोंदीनंतर या शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा होईल. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शेती करत आहेत, मात्र शेती नावावर नाही. शेतकऱ्यांकडे देवस्थान, कबुलायतदार, इनाम आणि वतन जमिनी आहेत, मात्र त्यावरील 7/12वर त्यांची नोंद नाही. या शेतकऱ्यांच्या जमिनीचे सर्व कागदपत्रे गोळा करून सहकार विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. वाहनांवर HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याबाबत परिवहन विभागाने आता कठोर भूमिका घेतली आहे. अनेकदा मुदतवाढ देऊनही मोठ्या संख्येने वाहनांवर अद्याप HSRP प्लेट बसवण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा वाहनांची तपासणी करण्यासाठी परिवहन विभागाने विशेष पथके तयार केली असून रस्त्यावर कारवाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे. परिवहन विभागाच्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत 1,10,84,000 वाहनधारकांनी HSRP प्लेटसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 98,08,000 वाहनांवर प्लेट बसवण्यात आली आहे. मात्र अजूनही मोठ्या संख्येने वाहनधारकांनी या प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाण्याबरोबरच ग्रामीण संस्कृती आणि शेती व्यवस्था उद्ध्वस्त होण्याचा धोका असल्याचा आरोप करत या प्रकल्पाविरोधातील आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली आहे. माजी खासदार तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 21 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. विटा येथील श्रेयश भवन येथे शक्तिपीठ महामार्गाविरोधी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी व्यापक बैठक झाली. या बैठकीस राजू शेट्टी यांच्यासह दीपक लाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, गजानन सुतार, राजेंद्र जगताप तसेच बाधित गावातील शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी. राज्यातील टॅक्सी, रिक्षा आणि ॲपवर चालणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स मीटरच्या कॅब चालकांना आता मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने मोटर वाहन नियम 1989 मध्ये सुधारणा करून ही अट स्पष्ट केली आहे. नव्या नियमानुसार प्रवाशांशी संवाद साधता यावा यासाठी संबंधित चालकांना मराठी भाषा समजणे आणि बोलता येणे आवश्यक आहे. या मुदतीत मराठीचे आवश्यक ज्ञान न मिळाल्यास चालकाची अनुज्ञप्ती 3 महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात येईल. त्यानंतरही नियमाचे पालन न केल्यास चालकाला आपली बाजू मांडण्याची संधी देऊन त्याचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते. तसेच विद्युत मीटर असलेल्या टॅक्सीच्या परवान्यांचे नूतनीकरण करताना परवानाधारकाला मराठी भाषेचे ज्ञान असल्याचे प्राधिकरणाला समाधानकारकपणे सिद्ध करावे लागणार आहे.